2024 मध्ये 1400 ते 1700 रुपयाचा भाव त्याचा झालाय आणि सोयाबीनचा भाव मात्र जो 4000 होता तो 4000च आहे। काही ठिकाणी 3800 आहे, काही ठिकाणी 4100 आहे। माझ्या गावातला भाव 4100 आहे। मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की कापसाचा भाव सुद्धा 6चा आहे, काही ठिकाणी 6500, काही 6च। पण एकमेव उद्धव साहेबांच्या काळामध्ये कापसाचा भाव 11 ते 13000च्या काळात दरामध्ये गेला होता। हे आवर्जून एकदा सांगितलं पाहिजे। जे लोक आम्हाला कर्जमाफीबद्दल बोलतात हे पुन्हा आवर्जून सांगितलं पाहिजे की एकमेव पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कुठलाही कागद न मागता, कारण फडणवीस साहेब तत्वतः अभ्यास करत होते, एवढा अभ्यास केला असता तर महाराष्ट्रातले खूप प्रश्न सोडलेले असते। काय कॉप्या करून पास होतात का काय माणसं कळत नाही, ते अभ्यासच करतो म्हणतात। परंतु कुठलाही कागद न मागता उद्धव साहेबांच्या काळामध्ये 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आपण सगळ्यांनी अनुभवली होती। आपण सगळी मराठवाड्यातली माणसं आहोत। त्यात सोयाबीनचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। सोयाबीनचं संशोधन केंद्र जर सोयाबीन इथं जास्त पिकतं तर इथे लातूर आणि याच भागामध्ये व्हायला हवं होतं। आम्हाला आनंद आहे की पक्षाचे विशेषतः धाराशिवचे सहसंपर्क प्रमुख, लातूरचे सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी यांनी सोयाबीनचं जे संशोधन केंद्र आहे ते इथून हलवलं जाऊ नये म्हणून मोठं आंदोलन उभं केलं, पण तरीही हे संशोधन केंद्र इथून हलवलं गेलं। मी आदरणीय पक्षप्रमुखांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पाहिजे की या लातूरमधला देवणी तालुका, या देवणीमध्ये असणारा वळू बैल हा भारतात प्रसिद्ध आहे। वळूचं संशोधन केंद्र इथंच व्हायला हवं, पण ते संशोधन केंद्र सुद्धा इथून हलवलं गेलं। म्हणजे सत्ता हातात आल्यावर काय माणसं काय पद्धतीने काम करतात। कृषीला पूरक असणारा दूध व्यवसाय, हा दूध व्यवसाय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, पण आपली अडचण अशी आहे की आपण जेव्हा डेअरीला दूध घालतोय त्यावेळेला आपल्याला डेअरी किती देते, 3-5, 3-8चा खेळ खेळते आपल्यासोबत, डिग्री आणि फॅटचा। आणि 3-5, 3-8च्या खेळामध्ये आपण जे दूध डेअरीला घालतो ते आपल्याला 22 ते 25 रुपये लिटरने आपल्याकडून घेतलं जातंय। पण तेच दूध संकलन केंद्रानंतर जेव्हा आपल्याकडे ठप्पा मारून